छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. बंधू आणि भगिनींनो, आजच्या लोकशाहीतही महाराष्ट्रामध्ये जर सर्वात जास्त नाव जर कुणाचं घेतलं जात असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं जातं. महाराजांवर काय काय नाही लिहिलं गेलं. कथा झाल्या, कादंबऱ्या झाल्या, गाणी झाली, नाटकं झाली, पोवाड झाली, कविता झाल्या, चित्रपट झाले, लावण्या झाल्या, व्याख्यानं झाली आणि तमाशे सुद्धा झाले. पण एवढं सारं होऊन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा सर्वसामान्य माणसाच्या मनात तयार झालेली नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या परीनं छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा आपल्या समोर मांडत आहोत. आपण त्याचा स्वीकार करावा. करू पहिलं नमन ज्योतिबाला, करू पहिलं नमन ज्योतिबाला, करू पहिलं नमन ज्योतिबाला, करू पहिलं नमन ज्योतिबाला, क्रांती सूर्याला त्यांच्या कार्याला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या कार्याला. शिवबाच्या शोधलं समाधीला, शिवबाच्या शोधलं समाधीला, शिवबाच्या शोधलं समाधीला. शिवबाव पवडा त्यांनी रचिला. शिवबाबा पवाडा त्यांनी रचला, शिवबाबा पवाडा काय म्हटलंय? कुळवाडी भूषण म्हटलं शिवाजीला, कुळवाडी भूषण म्हटलं शिवाजीला, कुळवाडी भूषण म्हटलं शिवाजीला. सुरू केलं हो शिव जयंतीला, जी 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 सुरू केलं हो शिव जयंतीला, जी 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 सुरू केलं हो शिव जयंतीला, जी 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 जी. महात्मा फुले शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणतात? शेतकऱ्यांचा राजा पहिला, ऐशो आरामाला नाही भुलला, मावळे गडी सोबतीला, शिपाई केले सर्व जातीला, घेई आशीर्वाद संतांचा तो, रयतेचं सुख त्याचं सुख होतं, बनवत होता कायदा नवा. शिवाजी राजा कुलभूषण जराही मिळे नाही दूषण, शिवाजी राजा कुलभूषण जराही मिळे नाही दूषण, असे म्हणे ज्योतिबा फुले शब्द ना मिळे जिरहाजी जी, असे म्हणे ज्योतिबा फुले शब्द ना मिळे जिरहाजी जी, असे म्हणे ज्योतिबा फुले शब्द ना मिळे जिरहाजी जी 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 जी. शिवचरित्रामध्ये कळीचा मुद्दा शिवाजी महाराजांसाठी, हे त्यांच्यासाठी जे लढणारे लोक होते. घटना आपल्याला माहिती आहे. पन्हाळ्याच्या घटनेपासून सुरुवात करूयात. राजान पन्हाळगड घेतला, राजान पन्हाळगड घेतला, राजान पन्हाळगड घेतला, राजान पन्हाळगड घेतला, राज्य विस्तार केला, धक्का मोठा दिला आदिलशाहीला, धक्का मोठा दिला आदिलशाहीला, धक्का मोठा दिला आदिलशाहीला. सिद्धीनं बेत काय आखला, सिद्धीनं बेत काय आखला, सिद्धीनं बेत काय आखला. वेडण्या निघाला तो राजाला, वेडण्या निघाला तो राजाला, वेडण्या निघाला तो राजाला. स्वराज्य सर्व नष्ट करण्याला, स्वराज्य सर्व नष्ट करण्याला, स्वराज्य सर्व नष्ट करण्याला. ऐका घडलेला गातो इतिहास जी जी जी, ऐका घडलेला गातो इतिहास जी जी जी, ऐका घडलेला गातो इतिहास जी 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 जी. सन 1660 सिद्धी निघाला होता ताटात, सन 1660
सिद्धी निघाला होता टाट घेऊन सैन्य 1060 धरली पन्हाळगडाची वाट घेऊन सैन्य 1060 धरली पन्हाळगडाची वाट पन्हाळा त्यानं वेडला सिद्धी बिलकुलच ना लढला पन्हाळा त्यानं वेडला सिद्धी बिलकुलच ना लढला कुणालाच आत ना सोडला ना बाहेर पडला जी 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 न बाहेर पडला जी जी न बाहेर पडला जी जी न बाहेर पडला जी जी। ही घटना माहिती आहे, गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे. स्वराज्यासाठी शिवा काशीतनं आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ज्याच्याकडे लक्ष वेधायचंय की हा शिवा काशीत शिवाजी महाराजांकरता मरायला का तयार झाला, हे शिवाजी महाराजांच्या कार्याचं मर्म आहे. आणि ज्याला हे कळेल त्याला शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कळेल. बाजीप्रभू देशपांडे नाव सगळ्यांना परिचित आहे. याच घटनेचा पुढचा भाग काय, गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. पुढे महाराज निसटून विशाळगडाच्या दिशेने गेले. वाटेमध्ये घोडखिंड लागते, ज्याला आपण पावनखिंड म्हणतो. या पावनखिंडीमध्ये, या घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्याबरोबरचे 500 मावळे होते. त्यांनी काय ठरवलं, काय म्हणाले ते महाराजांना, काय म्हणतात बाजीप्रभू देशपांडे? महाराज, तुम्ही विशाळगडाच्या दिशेने कूच करा आणि गडावर पोहोचला की तोफेचा आवाज करा. तोफेचा आवाज होईपर्यंत या खिंडीतून एकही गनीम पुढे जाऊ देणार नाही. बाजीप्रभू देशपांडेंना त्या बांधल्याला माहिती होतं का आपण इथून कापूनच बाहेर पडणार. अहो, त्यांनी मरायचंच काम स्वीकारलं होतं. बाजीप्रभू देशपांडेंचं नाव तरी इतिहासाला माहिती आहे, पण जे 500 बांधल मावळे त्या खिंडीमध्ये लढले, स्वराज्यासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली, त्यांचं नाव इतिहासाने लिहून ठेवलेलं नाही. शिवा काशीत आणि ते 500 मावळे बाजीप्रभू देशपांडे यांच्यामध्ये समान गोष्ट काय होती, हे शिवाजी महाराजांसाठी मरायला का तयार झाले, हे ज्याला समजेल त्याला शिवचरित्राचं खरं मर्म लक्षात येईल. अजून उदाहरणं आहेत. एक छोटंसं उदाहरण, आग्र्यावरून सुटकेची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की औरंगजेबाचा सरदार, नाव काय त्याचं, नाव काय, मिर्झा राजा जयसिंग. मिर्झा राजा जयसिंगने छत्रपती शिवाजी महाराजांना नेला आणि तिथं कैद करून नजरबंदीमध्ये ठेवलं. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी युक्ती केली, आजारपणाचं सोंग घेतलं आणि मिठाईच्या पेटाऱ्यामधून बाहेर पडले. ही गोष्ट आपल्याला माहिती. पण या गोष्टीचं जे मर्म आहे की जे दोघे जण तिथे मागे थांबले होते ते कोण होते, एकाचं नाव हिरोजी फर्जंद आणि दुसरा मदारी मेहतर. त्यांना जर पकडलं असतं तर सुराव मंदी शुराची गाथा वाचे मी बावळा, वाचे मी बावळा, वाचे मी बावळा. शुराव मंदी शुराची गाथा वाचे मी बावळा, वाचे मी बावळा, वाचे मी बावळा. कांदान भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा. आता झाला या शिवबा तवा, आता जागला तुझ्यात कवार दादा कवाजी. आता झाला या शिवबा तवा, आता जागला तुझ्यात कवार दादा कवाजी. उरी पेटला उरी पेट
पेटला तानाजी ऐकून फरमान शिवबाच हा. फरमान शिवबाच फरमान शिवबाच पुरी पेटला तानाजी ऐकून फरमान शिवबाच फरमान शिवबाच फरमान शिवबाच आधी कोंडाण्याचं लावीन लगीन मग माझ्या रायबाच आता झालाय शिवबा तवा आता जागायला तुझ्यात कवार दादा कवाजी असा झालाय शिवबा तवा आता जागायला तुझ्यात कवार दादा कवाजी शिवबाचे ते वीर मावळे असं म्हणतात शिवबाचे ते वीर मावळे एकाहून एक चढ एकाहून एक चढ एकाहून एक चढ शिवबाचे ते वीर मावळे एकाहून एक चढ एकाहून एक चढ एकाहून एक चढ शिर उडला तरी मोरार बाजी बैराची लढलं धड असा झालाय शिवबा तवा आता जागायला तुझ्यात कवार दादा कवाजी असा झालाय शिवबा तवा आता जागायला तुझ्यात कवार दादा कवाजी असा झालाय शिवबा तवा आता जागायला तुझ्यात कवार दादा कवाजी आता झालाय शिवबा तवा आता जागायला तुझ्यात कवार दादा कवाजी शिवाजी महाराजांच्या कामाचा अंतरंग जर समजायचा असेल तर त्यांनी सैनिकांना ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञा आपण वाचूया. त्या आज्ञा जर समजल्या की आपल्याला शिवकार्याचं मर्म समजेल. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गावगाडा कसा होता. हे वतनदार कुणाच्या हाताखाली काम करायचे. राजाचा कोणताही राजा असू द्या त्या राजांच्या हाताखाली काम करायचे आणि राजाने सांगितलेलं असायचं की तुम्हाला एवढा एवढा शेतसारा वसूल करायचा आहे तेवढा आम्हाला द्या. हे वतनदार सगळे लोकांकडून किती वसूल करायचे याला माप नव्हतं. तुझ्या मनाला वाटेल तेवढं वसूल कर. आणि याच्यावर शिवाजी महाराजांनी वचक बसवला. शिवाजी महाराजांनी जमीन मोजली. त्या जमिनीमध्ये किती पीक येणार हे सुद्धा ठरवलं आणि त्या पिकानुसार शेतसारा ठरवून दिला. पाटलांना सांगितलं सगळ्यांना सांगितलं की तुला जेवढं सांगितलंय तेवढंच वसूल करायचं जास्त वसूल करायचं नाही. तर शिवाजी महाराजांनी वतनदारांवर वचक बसवला. वतनदार ते रैते वरती करीत होते मनमानी करीत होते मनमानी करीत होते मनमानी वतनदार ते रैते वरती करीत होते मनमानी करीत होते मनमानी करीत होते मनमानी फौज फाटगड कोट राखती शेत सरावर लादुनी शेत सरावर लादुनी शेत सरावर लादुनी औतकाठी अनबी बियाणे रैतेसाठी पुरविली रैतेसाठी पुरविली रैतेसाठी पुरविली औतकाठी अनबी बियाणे रैतेसाठी पुरविली रैतेसाठी पुरविली रैतेसाठी पुरविली दुष्काळाच्या संकट काळी करमाफी हो राबवली करमाफी हो राबवली करमाफी हो राबवली हे 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 हे. वतनदारांना सांगितलेलं होतं की ज्या वेळेस दुष्काळ पडेल तर शेतकऱ्यांकडून वसूल करायचा नाही. लोकांची परिस्थिती पाहून वसूल करा. त्या काळामध्ये पुण्यामध्ये जेव्हा शिवाजी महाराज आले शेती उद्ध्वस्त झालेली होती. लोक जंगलामध्ये राहायचे. तर शिवाजी महाराजांनी ज्यांना जमीन नाही त्यांना जमीन दिली. ज्यांना बी बियाणं नाही त्यांना बी बियाणं दिलं. नांगर दिला बैल दिली पैसे दिले. आणि शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या आज्ञा आहेत. त्या आज्ञा आपण वाचल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये सैनिकांना दिलेल्या आज्ञा काय म्हणतायत.
वतनदारचे सैन्य उभ्या पिकाला तुडवी, उभ्या पिकाला तुडवी, उभ्या पिकाला तुडवी. वतनदारचे सैन्य उभ्या पिकाला तुडवी, उभ्या पिकाला तुडवी, उभ्या पिकाला तुडवी. बांधा बांधन सैन्य चाल ही रीत नवी घडवी. राजा रजिरजी शोभा रजिरजी, राजा रजिरजी. शिवाजी महाराज काय म्हणतात बघा, एक राजा पण लोकांची किती काळजी करतो. ते म्हणतात की शेतकरी जे आहे ते पोटच्या पोराप्रमाणे पिकांची काळजी घेतात, आणि जेव्हा या उभ्या पिकातून गोडधड जात असेल तेव्हा ते शेतकऱ्याला किती किती यातना होत असतील. एक राजा पण किती बारीक विचार करतो आणि नुसती काळजी करतो नाही तर त्या पद्धतीने कृती करून घेतात. पूर्वीचं सैन्य उभ्या पिकातून जायचं, पीक नष्ट करायचं, पाहिजे ते वसूल करायचं. आणि शिवाजी महाराजांचं सैन्य जेव्हा शिवाजी महाराजांचा अंमल सुरू झाला तेव्हा ते पिकातून न जाता कडेकडेनं जायला लागलं. अहो त्यावेळेस या शेतकऱ्याला वाटलं असेल की नाही, अरे मी मेलो तरी चालेल पण हा राजा जगला पाहिजे. आमच्या पिकांची काळजी घेणारा एवढा राजा इतिहासामध्ये असा दुसरा राजा कुणी नाहीये मित्र. शिवाजी महाराजांची पुढची आज्ञा आहे झाडांसंबंधीची आज्ञा. स्वराज्य कामी गरज तुम्हा जर लाकूड फाट्याची, तुम्हा जर लाकूड फाट्याची, तुम्हा जर लाकूड फाट्याची. स्वराज्य कामी गरज तुम्हा जर लाकूड फाट्याची, तुम्हा जर लाकूड फाट्याची, तुम्हा जर लाकूड फाट्याची. घ्या राजी करून अन किंमत देऊन आज्ञा शिवबाची. राजा रजिरजी शोभा रजिरजी, राजा रजिरजी. पोटच्या पोरा परी घेतली काळजी पिकांची, घेतली काळजी पिकांची, घेतली काळजी पिकांची. पोटच्या पोरा परी घेतली काळजी पिकांची, घेतली काळजी पिकांची, घेतली काळजी पिकांची. अन भाजी तर सोडा देठालाही शिव नका हो आज्ञा शिवबाची. राजा रजिरजी शोभा रजिरजी, राजा रजिरजी. तर हे शिवकार्याचं मर्म आहे की शिवाजी महाराजांनी रयतेची काळजी केली, त्याच्या पिकांची काळजी केली, झाडांची काळजी केली. शिवाजी महाराजांनी रयतेच्या आबरूची काळजी केली. आपल्या पुण्याजवळच घडलेली एक घटना आहे. या पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर खेड शिवापूर जवळ एक रांजे नावाचं गाव आहे आणि त्या गावचा पाटील भिकाजी गुजर याने एका शेतकऱ्याच्या पोरीवर हात टाकला, बलात्कार केला आणि त्या पोरीनं आत्महत्या केली. ही घटना आपल्या सगळ्यांना माहित आहे. जेव्हा बातमी कळली राजाला, लय झालं दुःख जीवाला. हुकूम झाला सैन्याला, आणा पकडून पटलाला. न्याय तवा झाला हो, न्याय तवा झाला. न्याय तवा झाला हो, न्याय तवा झाला. कुस्त्या बांधून पाटील आणला. न्याय तवा झाला हो, न्याय तवा झाला. राजाच्या पाटलाचा चौरंगा केला. न्याय तवा झाला हो, न्याय तवा झाला. मावळ खोऱ्यात आनंद झाला. न्याय तवा झाला हो, न्याय तवा झाला. शिवराया आला, शिवबा आला. न्याय तवा झाला हो, न्याय तवा झाला. आया बहिणींचा राजा आला. न्याय तवा झाला हो, न्याय तवा झाला. 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 रांजाचा पाटील शिवाजी महाराजांनी स्वतः नेमलेला पाटील शेतकऱ्याच्या पोरीवर हात टाकला, हातपाय तोडायची शिक्षा दिली. एकच घटना नाही, आणखीन पण घटना आहे.
सखुजी गायकवाड या बेळगावला जाताना बेलवडी नावाचं छोटं गाव आहे. या गावाची एक छोटी गडी आहे, छोटा किल्ला आहे. या किल्ल्याची किल्लेदारीण होती स्त्री सावित्रीबाई देसाई. महाराजांनी तिला निरोप पाठवला, स्वराज्याचं काम आरंभलंय, आपण आम्हाला येऊन मिळावं. ती काही आली नाही. महाराजांनी मग आपला एक सरदार किल्ला घेण्यासाठी पाठवला. नाव त्याचं सखुजी गायकवाड. या स्त्रीनं सावित्रीबाई देसाईनं महाराजांच्या सरदाराबरोबर 27 दिवस लढाई केली. 27व्या दिवशी ती हरली. सखुजी गायकवाड जिंकला. विजयाच्या उन्मादामध्ये सखुजी गायकवाडनं महाराजांनी नेमलेल्या या सरदारानं शत्रू स्त्रीवर हात टाकला, बलात्कार केला सावित्रीबाई देसाईचा. महाराजांना कळलं. डोळे काढून त्याच किल्ल्यामध्ये खितपत ठेवला वर्षभर आपल्या सरदाराला. आणखीनही घटना आहेत. मुद्दा काय? शिवाजी महाराजांनी रयतेच्या अब्रूची काळजी केली. शिवाजी महाराजांनी रयतेची काळजी केली. पण जेव्हा या घटना ऐकल्या असतील या मावळ खोऱ्यातल्या आया बहिणींनी, तेव्हा त्या आया बहिणींना काय वाटलं असेल? अहो, आम्ही मेलो तरी चालेल, पण हा राजा जगला पाहिजे. शिवाजी महाराजांचं महिलांविषयक धोरण किती उदात्त होतं याचं वर्णन करणारी एक कविता आहे, ज्याच्यामध्ये कल्याणचा सुभेदार त्या मुस्लिम सुभेदाराची सून लुटीमध्ये आणली, महाराजांसमोर सादर केली. आणि त्यावेळेस त्या सुंदर तरुण स्त्रीला पाहून महाराज काय म्हणाले? काय म्हणाले? अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्ही बी सुंदर झालो असतो वदले छत्रपती. सौंदर्याबद्दलचा एवढा निकोप दृष्टिकोन इतिहासामध्ये कुठल्याही राजामध्ये पाहायला मिळत नाही. म्हणून मुघल दरबारातला खाफी खान, औरंगजेबाचा इतिहासकार, तो महाराजांचं गुणगान करतो. शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वात जास्त विकृत जर कोणत्या बाबतीत केला असेल तर तो धर्माच्या बाबतीमध्ये करण्यात आला. अगदी बरोबर. शिवाजी महाराजांना मुस्लिम विरोधक म्हणून दाखवलं गेला की नाही? आपण मानतो का नाही मानतो हा मुद्दा नाही, पण ही प्रतिमा समाजात आहे की नाही? तथ्य काय होती? शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सरदार होते की नाही? बंधू आणि भगिनींनो, शिवाजी महाराजांच्या पदरी किती मुस्लिम सरदार कामाला होते ऐकायचं का जरा? सांगू किती दादा, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती. दौलत खान, इब्राहिम खान, बेगनूर खान, रुस्तम जमाल, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती. काजी हैदर, गाजी हैदर, काजी हैदर शिवाजी महाराजांचा वकील. काजी हैदर, मदारी मेहतर, शामाखान सरदार, सुलतान सुभेदार, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती. हिलाल सिद्धी, वावा सिद्धी, वावा सिद्धी, सिद्धी हिलालचा पोरगा पन्हाळ्याच्या वेळेस शिवाजी महाराजांकरता मेला. अरे हिलाल सिद्धी, वावा सिद्धी, इब्राहिम सिद्धी, अंबर सिद्धी, सांगू किती, सांगू किती दादा, सांगू किती. शिवाजी महाराजांच्या पदरी इतिहासाचा अस्सल पुरावा, विजापूरची 700 पठाणांची तुकडी शिवाजी महाराजांकडे चाकरीला आली. 1648 ची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या पदरीचे सरदार होते ज्यांना शिवाजी महाराज काका म्हणायचे, गोमाजी नाईक पानसंबळ. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी विचारलं की हे अशी लोक आलेत, आपण काय करावं? त्यावेळेस गोमाजी नाईक पानसंबळांनी दिलेला सल्ला जो शिवाजी महाराजांनी आयुष्यभर पाळला तो काय होता? ज्यास राज्य करावयाचे, ज्यास राज्य करावयाचे
त्याने नोकर आणि रयत यांच्या जाती धर्माची चौकशी करू नये, सर्वांना समान वागवावं. आणि हाच संदेश शिवाजी महाराजांनी आयुष्यभर पाळला. अहो इकडं जसे हिंदू राजाच्या पदरी मुस्लिम सरदार होते, तसे मुसलमान राजाच्या पदरी हिंदू सरदार होते की नाही. आणि अशी कितीतरी उदाहरणे हो. जो मिर्झा राजा जयसिंग कुठं होता, कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान, कितीतरी नाव आहे. शिवाजी महाराज म्हणतात 1679 की ज्याचा जो धर्म असेल त्याने तो करावा, त्यामध्ये कुणीही बखेडा उभा करू नये, हे शिवाजी महाराजांनी आज्ञा आहे. मुद्दा काय होता, या सगळ्यामध्ये हिंदू राजांच्या पदरी मुस्लिम सरदार होते, मुस्लिम राजांच्या पदरी हिंदू सरदार होते. मुद्दा काय होता, त्यावेळच्या लढाया या धर्माच्या लढाया नव्हत्या ना, साम्राज्याच्या लढाया होत्या, जमिनीसाठीच्या लढाया होत्या. मुद्दा धर्माचा नव्हताच. त्यावेळची प्रजा मग कशी नांदत होती ऐकूया. शाहीर वामनदादा कर्डकांचं हे गाणं आहे, अतिशय सुंदर गीत वामनदादा कर्डकांनी लिहिलं. शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वान, माझ्या शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वान, माझ्या शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराच्या सुनेची कथा आपण ऐकलीच असेल. याबद्दल शाहीर म्हणतो, काळ रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एक मुसलमानाची सुन. काळ रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एक मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, काय म्हणाला माझा राजा, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. स्वराज्याच्या शिलेदारांची नेमणूक करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही धर्माचा जातीचा भेद केला नाही. आणि म्हणूनच आरमार प्रमुख केला दर्या सारंग दौलत खान. संत होया कुतबाबा त्यांना जमीन केली दान. आरमार प्रमुख केला दर्या सारंग दौलत खान. संत होया कुतबाबा त्यांना जमीन केली दान. शिवबासाठी हिला सिद्धीची झाली पोर कुर्बान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. स्वराज्यावरी चालून आला ठार केला हो खान. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या लढाईला धर्माची लढाई होती असे सांगितले जाते. छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला तो मुसलमान होता म्हणून नाही, तर स्वराज्याचा शत्रू होता म्हणून मारलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जरा जरी धार्मिक द्वेष असता तर त्यांनी त्याच अफजल खानाची कबर बांधली नसती, आणि त्याही पुढे जाऊन त्या कबरीच्या दिवाबत्तीची सोय स्वराज्याच्या कोशातून व्हावी अशी सोयही केली नसती. छत्रपती शिवरायांचे धार्मिक धोरण इतकं उदार होतं. हाच खरा इतिहास आहे, आणि हा इतिहास आज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. स्वराज्यावरी चालून आला ठार केला हो खान. मृत्यूनंतर वैर संपल केली कबर निर्माण. स्वराज्यावरी चालून आला ठार केला हो खान. मृत्यूनंतर वैर संपल केली कबर
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान, माझ्या शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा विजय असो, शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा विजय असो. इतिहास हे हत्यार आहे. इतिहासाने समाज घडवता पण येतो आणि बिघडवता पण येतो. या परिस्थितीमध्ये इतिहास नुसता नाही, सजगपणे वाचण्याची, समजून घेण्याची आणि लोकांना सांगण्याची गरज आहे. शिवबा होते महामानव, शिवबा होते महामानव, शिवबा होते महामानव, शिवबा होते महामानव. करू नका देव जपा त्यांची ठेव, जपा त्यांची ठेव, जपा त्यांची ठेव, जपा त्यांची ठेव. मनात ठेवू त्यांच्या प्रतिमेला, मनात ठेवू त्यांच्या प्रतिमेला, मनात ठेवू त्यांच्या प्रतिमेला. लोकात रुजवू त्यांच्या विचाराला, लोकात रुजवू त्यांच्या विचाराला, लोकात रुजवू त्यांच्या विचाराला. करूया दूर जाती भेदाला, करूया दूर जाती भेदाला, करूया दूर जाती भेदाला. सारूया दूर अंधश्रद्धेला, सारूया दूर अंधश्रद्धेला, सारूया दूर अंधश्रद्धेला. समान मानूया सर्व धर्मांना, समान मानूया सर्व धर्मांना, समान मानूया सर्व धर्मांना. मान देऊया या बहिणीला, मान देऊया आया बहिणीला, मान देऊया आया बहिणीला. तरच इतिहासाशी आणि शिवाजी महाराजांची खरं इमान केल्याचं आपल्याला सुख मिळेल. ठेवूया डोळ्या मोर रयतेला, ठेवूया डोळ्या मोर रयतेला, ठेवूया डोळ्या मोर रयतेला. शेतकऱ्याला कष्टकऱ्याला, शेतकऱ्याला कष्टकऱ्याला, शेतकऱ्याला कष्टकऱ्याला. तापूया रयतेच्या राजाला, स्थापूया रयतेच्या राजाला, स्थापूया रयतेच्या राजाला. मुजरा करा हात शिवाजी राजाला, जी जी मुजरा करा हात शिवाजी राजाला, जी जी. 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 मुजरा करा हात शिवाजी राजाला, जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा विजय असो, शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा विजय असो.